friends, good to see you again. Hope all of you are fine. मी मानसी तुमच्या सर्वांचं एकदा परत आपल्या आजच्या सेशनमध्ये स्वागत करते. आज आपण जो चॅप्टर वाचतोय लेट्स मार्च, जी की एक स्पीच आहे गिवन बाय कैलाश सत्यार्थी, नोबेल प्राइज विनर. तर ती वाचत होतो आपण, तिला आज आपण कंटिन्यू करू आणि पाहू की पुढे त्यांचं काय मत आहे. त्यांनी चाइल्ड लेबर्सला सोडवलंय, चाइल्ड जे आहे लेबर्स करता आणि समाजसेवा केली, फार मोठे सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत ते. चला आपण बिना वेळ घालवता लेट्स मार्च हे जे स्पीच आहे ते वाचूया. सो टुडे वी विल कंटिन्यू फ्रॉम वेअर वी हॅव लेफ्ट यस्टरडे. आपण मागच्या सेशन मध्ये जे सोडलं होतं तिथूनच सुरुवात करूया. फ्रेंड्स, द बिगेस्ट चॅलेंज और बिगेस्ट क्रायसिस नॉकिंग ऑन द डोर्स ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड इंटॉलरन्स. तर इथे ते म्हणतात की मित्रांनो, जो सगळ्यात मोठा जो चॅलेंज आहे ज्याची की आपल्याला सामना करायचा आहे आणि सगळ्यात मोठी जी क्रायसिस आहे जो आपल्या मानव जातीच्या दारावरती जो नॉक करतो आहे, दार ठोठवतोय, ते आहे भीती आणि इनटॉलरन्स म्हणजे असहिष्णुता. असहिष्णुता म्हणजे काय असते की आपल्या धर्माला, आपल्याला आणि आपल्या गोष्टींनाच म्हणजे सर्वश्रेष्ठ मानलं आणि दुसऱ्यांचा विचारांचा बिलकुल पण काही जे आहे महत्व न देणं, त्याला निकृष्ट समजणं. तर दॅट इज कॉल्ड इनटॉलरन्स. वी हॅव अटरली फेल्ड आवर चिल्ड्रन इन इम्पार्टिंग अन एज्युकेशन. तर आपण जे आहे आपल्या मुलांना एज्युकेशन द्यायमध्ये पूर्णतया फेल झाले आहोत. इथे चिल्ड्रन म्हणजे एक कॉमन ह्याच्यामध्ये नाव घेतलं जाते. असं नाही की चिल्ड्रन म्हणजे कोणा पर्टिक्युलरचं, माझं तुमचं असं काही नाही आहे. एक कॉमन वे मध्ये घेतलं जाते की आमचे मुलं म्हणजे की आपल्या विश्वाचे मुलं, आपल्या देशचे मुलं असं. अँड एज्युकेशन दॅट गिव्स द मिनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. एक अशी शिक्षा जी की दॅट गिव्स द मिनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. जीवनाची जे मिनिंग देते, जीवनाचा अर्थ देते आणि ऑब्जेक्टिव्ह देते, अशी शिक्षा आपण आपल्या मुलांना द्यायमध्ये असफल आहोत. अँड एज्युकेशन दॅट गिव्स अ सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप अमंग द युथ. अशी शिक्षा जी की युथ मध्ये म्हणजे तुमच्यासारखे जे युथ यंग पीपल आहेत त्यांच्यामध्ये एक सेन्स देते ऑफ ग्लोबल सिटिझनशिप, की आपण एक नुसतं आपल्या छोट्याशा समुदायाचे नागरिक नाही आहोत, आपण एक पूर्ण विश्वाचे नागरिक आहोत. ही जी सेन्स आहे हे इम्पार्ट करायमध्ये एज्युकेशन आपली फेल झालेली आहे. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे when the cumulative result of this failure will culminate in an unprecedented violence and that will be suicidal for humankind. तर मला भीती आहे की तो दिवस दूर नाही आहे जेव्हा क्युम्युलेटिव्ह रिझल्ट, क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय असतं की सगळं जसं तुम्ही एक्झाम्स देता त्याच्यामध्ये कसं की तुमचे सेमेस्टर आणि सगळे जितके टेस्ट आहेत छोटे छोटे सगळ्यांचे मार्क्स मिळवून मग तुमचं फुल रिझल्ट तयार होतो ना, दॅट इज कॉल्ड क्युम्युलेटिव्ह म्हणजे सगळं काही मिळवून. तर इथे म्हणतात की मला हीच भीती आहे की तो दिवस दूर नाही आहे जेव्हा की या सगळ्याचा जी शिक्षा आहे अशा प्रकारची क्युम्युलेटिव्ह रिझल्ट ऑफ दिस फेलियर, हे जे फेलियर आहे जे आपण ज्याच्यात फेल झालो आहोत, तर त्याचा रिझल्ट काय निघेले विल कल्मिनेट इन अन अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स. तो जे आहे आपल्याला काय परिणाम देईल, एक न थांबणारा व्हायलन्स आणि अँड दॅट विल बी सुसाइडल फॉर ह्युमन काइंड. जो आहे ह्युमन काइंड करता, मानव जाती करता सुसाइडल राहील. सुसाइडल म्हणजे काय असते, आत्महत्या करणं. कारण की मुलांना काय अशी शिक्षा मिळत नाहीये तर ते लोक नुसतं आपल्या आपल्या प्रती संकुचित राहतील. त्यांना पूर्ण विश्वाची जाणीव नाहीये की हे पूर्ण विश्व आपलं आहे, आपल्याला पूर्ण विश्वाचीच केअर घ्यायची आहे. राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. तर इथे काय म्हणतात, राईट्स म्हणजे अधिकार, सिक्युरिटी सुरक्षा आणि होप म्हणजे आशा. हे सगळं नुसतं जे आहे एज्युकेशननी, शिक्षणानेच जे आहे दिलं जाऊ शकतं. यंग पीपल लाईक मलाला, आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. तर इथे ते म्हणतात की जे यंग पीपल आहेत, जे तरुण आहेत जसे की मलाला, आणि मी हिला जे आहे आता आपली मुलगी म्हणतो, मी आपली हिला मुलगी मानतो, नॉट जस्ट मलाला. सो माय डॉटर मलाला, म्हणून माझी जी मुलगी मलाला आहे. अँड अदर डॉटर्स, आणि अनेक ज्या मुली आहेत माझ्या, इन्क्लुडिंग कायनात, इनफॅक्ट 2 कायनात, त्याच्यामध्ये त्यांनी कायनात या मुलीचंही नाव घेतलंय आणि शाजिया. हे तुम्ही नेटवरती सर्च करा की मलाला, कायनात, शाजिया या कोण आहेत. तर या ज्या माझ्या मुली आहेत ह्या सगळ्यांना हे आपली मुली म्हणतात, डॉटर्स म्हणतात. अँड द डॉटर्स फ्रॉम आफ्रिका, आणि ह्याच्याच बरोबर माझ्या जितक्याही मुली आफ्रिका मध्ये जे डॉटर्स आहेत, म्हणजे हे एक ग्लोबली म्हणतात की ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारचे त्यांच्यासारखे लहान वयात कामं केले आहेत. अँड फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड, आणि पूर्ण विश्वातनं असे सगळे जितकेही मुली आहेत, दे आर रायझिंग अप अँड चुझिंग पीस.
तर हे लोक सगळे उठतात आहेत आणि हे शांतीला चूज करतात आहेत ओव्हर व्हायलन्स जे आहे त्याच्यावरती ते शांतीला, पीसला चूज करतात. टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम, अशाच प्रकारे टॉलरन्सला ते चूज करतात ओव्हर एक्स्ट्रीमिझम. एक्स्ट्रीमिझम म्हणजे खूप जास्त एक्स्ट्रीम मध्ये जाणं. जे लोक व्हायलन्स करतात ते एक्स्ट्रीमिझमही करतात. ते जे आहे टॉलरन्सला चूज करतात, सहनशीलता या वस्तूला चूज करतात. अँड करेज ओव्हर फिअर, आणि अशाच प्रकारे भीतीच्या वरती ते लोक करेजला, साहसला चूज करतात. द सोल्युशन्स आर इमर्जिंग. तर आता या गोष्टींचे जे सॉल्युशन्स आहेत ते पण येतात आहेत. बट दीज सॉल्युशन्स कॅन नॉट बी फाउंड इन द डेलिब्रेशन्स इन कॉन्फरन्सेस अलोन. पण हे जे सॉल्युशन्स आहेत, हे जे समाधान आहेत, हे नुसतं कॉन्फरन्सेस मध्ये बसून नाही मिळतील. अँड कॅन नॉट बी फाउंड इन प्रिस्क्रिप्शन्स फ्रॉम अ डिस्टन्स, किंवा दुरून आपण काही लिहून देऊ तर अशा ह्याच्यानी ते सॉल्व्ह नाही होणार आहे. दे लाय इन स्मॉल ग्रुप्स अँड लोकल ऑर्गनायझेशन्स अँड इंडिव्हिज्युअल्स. हे समाधान कशात मिळतील आपल्याला? हे छोट्या ग्रुप्समध्ये, म्हणजे जे लोकल लोक राहतात, लोकल ऑर्गनायझेशन्स मध्ये, आणि इंडिव्हिज्युअल्स, एक एक माणूस याच्यामध्ये सहयोग करू शकतो. हु आर कन्फ्रंटिंग विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे, जे की या प्रॉब्लेम्सला रोज कन्फ्रंट करतात. कन्फ्रंट म्हणजे फेसिंग अँड अटॅकिंग. जे रोज आमना सामना होतो ज्यांचा या प्रॉब्लेमशी, समस्यांशी, तेच लोक याचं समाधान काढू शकतात. Even if they remain unacknowledged, unrecognized and unknown to the world, the solutions are with them. जरी हे लोक जे की अशा प्रकारचे समाधान शोधतात, ते लोक अनएक्नॉलेज राहतात, लोक कोणी त्यांना ओळखत नाही, अनरिकग्नाइज राहतात आणि अननोन राहतात. म्हणजे पूर्ण दुनिया, काही काही लोक त्यांना ओळखतही नाही, ते बिचारे चुपचाप आपले कामं करत राहतात. पण तरी पण ते असेच लोक जे आहेत ते समाधान शोधू शकतात. आता पार्ट 2 सुरू होतोय. वी कॅन डू इट. आपण हे करू शकतो. यू मे आस्क दॅट व्हॉट कॅन वन पर्सन डू. तर तुम्ही हे विचारू शकता की एक व्यक्ती काय करू शकतो. आय वुड रिकॉल अ स्टोरी ऑफ माय चाइल्डहुड. तर मी लहानपणी शिकलेली एक स्टोरी जी होती, एक कहाणी होती, तिला आठवण करतो. अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन द फॉरेस्ट. एका जंगलात खूप मोठी आग लागली होती. तर एका जंगलात खूप मोठी आग लागलेली होती. ऑल द एनिमल्स वर रनिंग अवे. सगळे जितकेही एनिमल्स होते फॉरेस्टचे, जंगलाचे जितकेही जानवर होते, सगळे इकडे तिकडे पळत होते, इन्क्लुडिंग लायन, द किंग ऑफ द फॉरेस्ट. इव्हन लायन जो होता, ज्याला की आपण जंगलचा राजा म्हणतो, तो सुद्धा पळत होता. सडनली देन ही सॉ अ टायनी बर्ड रशिंग टुवर्ड्स द फायर. अचानक त्यांनी काय बघितलं की एक छोटीशी बर्ड होती, पक्षी होती, ती आगेकडे उडत होती. ही आस्क्ड द बर्ड व्हॉट आर यू डुईंग. तर त्यांनी पक्षीला विचारलं, तू काय करतेस. टू द लायन सरप्राईज द बर्ड रिप्लाइड, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. तर लायनच्या आश्चर्य करता ती म्हणाली, ती बर्ड छोटीशी म्हणाली की मी जे आहे हे आग विझवायचा प्रयत्न करते. द लायन लाव्हड अँड सेड. द लायन जो होता, तो शेर होता, तो हसला आणि म्हणाला, हाऊ कॅन यू डू इट कीपिंग जस्ट वन ड्रॉप ऑफ वॉटर इन युअर बीक. तू हे कसं करू पावशील. तुझ्या त्या बीक मध्ये, तुझ्या चोचमध्ये तर एवढंसं एक बुंद पाणी येते, त्याच्याने तू इतकी मोठी आग कशी विझवशीलस. द बर्ड वॉज ॲडमेंट अँड शी सेड, आय एम डुईंग माय बेट. तर ती जी बर्ड होती ती फार जास्त करेजियस होती आणि ती म्हणाली की मी आपल्याकडनं आपला प्रयत्न करते आहे. 18 years ago, millions of individuals marched across the globe. 18 वर्षाआधी जे आहे मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे एक एकटे लोक जे आहेत, मार्च केलं होतं त्यांनी पूर्ण अक्रॉस द ग्लोब मध्ये पूर्ण. अँड डिमांडेड अ न्यू इंटरनॅशनल लॉ. पूर्ण विश्वात म्हणजे लोकांनी माग केली होती 18 वर्षाआधी एक लॉ करता, एक कानून करता, इंटरनॅशनल लॉ, एक जो की इंटरनॅशनल आहे, फॉर द एबोल्युशन ऑफ वर्स्ट फॉर्म ऑफ चाइल्ड लेबर. अँड इट हॅज हॅपेंड, वी डिड इट, मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स डिड इट. आणि त्यांनी काय माग केली होती की जो हा चाइल्ड लेबर आहे, जो इतका वाईट जो प्रकार आहे पूर्ण विश्वात, त्याला थांबवलं पाहिजे. आणि ते झालं, आपण ते करून दाखवलं. आणि मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे किती शेकडो जे इंडिव्हिज्युअल्स होते, एक एकटे करून ते सगळे जे मिळाले होते, सगळ्यांनी मिळून हे करून दाखवलं. फ्रेंड्स, वी लिव्ह इन एन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. तर मित्रांनो, आपण अशा एका आयुष्यात राहतोय, एज मध्ये राहतो आहे, जिथे की रॅपिड ग्लोबलायझेशन म्हणजे की लोक खूप लवकर लवकर एकामेकाशी कनेक्ट होतात. वी आर कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट. आपण इंटरनेटशी कनेक्टेड आहोत. वी एक्सचेंज आवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. आपण आपले जितक्याही वस्तू आहे जे आपण विकतोय, खरीदतोय, हे सगळे एका ग्लोबल मार्केटमध्ये, पूर्ण विश्व एक झालेलं आहे. तर इथे आपण विकतोय आणि एक्सचेंज करतोय अशा प्रकारे आपल्या वस्तू. Thousands of flights every day connect us from one corner to another corner of the globe. तर पूर्ण ग्लोब जो आहे, पूर्ण विश्वात किती हजारो जे फ्लाइट्स आहेत, ज्या उडान आहेत, ते एकामेकाशी कनेक्ट करतात अशा प्रकारे.
बट देअर इज वन सिरियस डिस्कनेक्ट अँड देअर इज अ लॅक ऑफ कम्पॅशन. पण एक खूप मोठा डिस्कनेक्ट आहे या सगळ्यांमध्ये, की काय आहे, देअर इज अ लॅक ऑफ कम्पॅशन. कम्पॅशनची कमी आहे. कम्पॅशन काय असतं? पिटी अँड कन्सर्न फॉर दोज सफरिंग. जे लोक सफर करतात, जे लोक आपण कधी पाहतो, कोणाला सडकेवरती पाहतो की कोणी असं गरीब आहे, किंवा कोणा पशु पक्षीला पाहून जे आपल्या हृदयात जो त्रास होतो, त्यांना पाहून आपल्याला जो त्रास होतो, ते कम्पॅशन आता आपण लॅक करतोय, म्हणजे त्याच्यात कमी आली आहे. ह्याच्यामध्ये जे आहे ते म्हणतात की हे जो सिरियस डिस्कनेक्ट झालाय हा फार वाईट आहे. Let us inculcate and transform these individuals compassion into a global compassion. तर ते काय म्हणतात, इन्कल्केट करा म्हणजे की हे उपजावा, उपज करा लोकांमध्ये, डेव्हलप बाय इन्स्ट्रक्टिंग, हे डेव्हलप केलं पाहिजे. अँड ट्रान्सफॉर्म दीज इंडिव्हिज्युअल्स कम्पॅशन. आणि हे जे इंडिव्हिज्युअल कम्पॅशन, एकामेकाला पाहून एकामेकाचे कष्ट समजणं, हे ट्रान्सफॉर्म केलं पाहिजे इंटू अ ग्लोबल कम्पॅशन, की हे सगळ्यात पूर्ण विश्वात झालं पाहिजे. लेट अस ग्लोबलाइज कम्पॅशन. तर हे जे कम्पॅशन आहे, दुसऱ्याचं दुःख आपण जे आहे महसूस करायची जी गोष्ट आहे ती, तिला आपण ग्लोबलाइज. सो वी विल रिझ्यूम द चॅप्टर इन द नेक्स्ट सेशन. आता आपण लँग्वेज स्टडीचा पार्ट बघूया. क्वेश्चन नंबर 1 आहे, पिक फ्रॉम द लेसन द अँटोनिम्स ऑफ. अँटोनिम्स बघायचे आहे. आय होप की अँटोनिम्स म्हणजे तुम्हाला तर स्पष्ट असेल. अँटोनिम्स आर अपोजिट्स. तर अँटोनिम्स बघायचे आहेत. इग्नोरन्स, नॉलेज. इमॉर्टॅलिटी, मॉर्टॅलिटी. डिनाय, ऍडमिट. डिनाय म्हणजे मना करणं, आणि ऍडमिट म्हणजे की स्वीकार करणं. व्हायलेन्स, नॉन व्हायलेन्स. वेल नोन, अननोन. स्लेव्हरी, फ्रीडम. आता आहे डू एस डायरेक्टेड. मेक नाउन्स ऑफ द फॉलोइंग. इथे काही शब्द दिले आहेत, त्याचे आपल्याला नाउन बनवायचे आहेत. संज्ञा शब्द बनवायची आहे. डेलिबरेट, द डेलिबरेशन. ऑर्गनाइज, ऑर्गनायझेशन. व्हायलेंट, व्हायलेन्स. टॉलरंट, टॉलरन्स. एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीमिस्ट. ग्लोबलाइज, ग्लोबलायझेशन. तर हे आपण काय केलं, ह्याचे आपण हे नाउन्स बनवले. आणि डिस्टंट, डिस्टन्स. प्रिस्क्राईब, प्रिस्क्रिप्शन. तर ह्याच्यात हे कोणते ऍडवर्ब्स होते, वेगवेगळे शब्द होते ज्यांना की आपण नाउन बनवलं. आता आहे मेक वर्ब्स ऑफ द फॉलोइंग. आता आपल्याला ह्याच्यात वर्ब्स बनवायचे. सो युनिव्हर्सल, तर ह्याचं काय झालं, युनिव्हर्सलाइज. आणि ग्लोबल, ह्याचं काय झालं, ग्लोबलाइज. तर हे वी हॅव मेड वर्ब्स फ्रॉम दिस. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस टू द अदर डिग्रीज ऑफ कंपॅरिझन विदाउट चेंजिंग मिनिंग. आता मिनिंग चेंज बिना केल्या, म्हणजे की त्याचा अर्थ चेंज न करता आपल्याला डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ऍडजेक्टिव्ह मध्ये आपण वाचले आहेत. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. तर आपल्याला त्याचे वेगवेगळे सेंटेन्सेस बनवायचे आहेत. बघा, हा सेंटेन्स दिलेला आहे आपल्या जवळ. द बिगेस्ट चॅलेंज नॉकिंग ऑन द डोर्स ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड इंटॉलरन्स. हा आज आपण वाचलाही होता सेंटेन्स. तर ह्याच्यात आपल्याला 2 सेंटेन्स अनेक बनवायचे आहेत. हा सेंटेन्स कसला आहे, सुपरलेटिव्हचा. बिगेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह. आता आपल्याला बिग आणि बिगर म्हणजे पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह असे 2 सेंटेन्सेस अनेक बनवायचे. तर बघा, आपण हे बिगचा यूज करून बनवूया पॉझिटिव्ह. नो अदर चॅलेंज नॉकिंग ऑन द डोर्स ऑफ ह्युमन काइंड इज ॲज बिग ॲज फिअर अँड इंटॉलरन्स. म्हणजे आणि कोणताही जो चॅलेंज आहे, जो की मानव जातीच्या दारावर ठठवतोय, तो एवढा मोठा नाही आहे जेवढा की भीती, फिअर आणि इंटॉलरन्स आहे. आता बघा बिगर, ठीक आहे ना, कंपॅरेटिव्ह. आता ह्याच्यात आपण काय करतोय, कंपॅरिझन करतोय 2 गोष्टींची. फिअर अँड इंटॉलरन्स आर बिगर देन एनी अदर चॅलेंज नॉकिंग ऑन द डोर्स ऑफ ह्युमन काइंड. म्हणजे की हे जास्त मोठे आहेत आणि कोणत्याही चॅलेंजमध्ये दुनियाच्या. तर अशा प्रकारे आपण पाहिलं. आता नेक्स्ट बघा, द नोबेल प्राइज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑनर्स इन द वर्ल्ड. ग्रेटेस्ट, तर हे पण इथे काय आहे, सुपरलेटिव्हचं दिलेलं आहे. ग्रेटेस्ट, ग्रेट आणि ग्रेटर मध्ये बनवायचंय. आपण जेव्हा पॉझिटिव्ह मध्ये बनवतो सेंटेन्स, तिथे आपल्याला ऍज वेल एज या शब्दांचा यूज करायचं असतं. ऍज, जसं की ऍज, है ना. तर जसं ह्याच्यात आपण पाहिलं, आता आपण काय केलं, ऍज बिग एज, ठीक आहे ना. तर इथे काय केलं, ऍज ग्रेट एज. बघा, व्हेरी फ्यू ऑनर्स आर ऍज ग्रेट ऍज द नोबेल प्राइज इन द वर्ल्ड. सेंटेन्स फॉर्मेशन तर तुम्हाला करावी लागेल. त्याच्याकरता तुम्हाला पाहायचंय की कशा प्रकारे बनवायचं की ह्याचं सेंटेन्स बने. बघा, काय ह्याचा अर्थ आहे, नोबेल प्राइज हा जो आहे हा सगळ्यात मोठा ऑनर आहे विश्वाचा, ठीक आहे. तर आता व्हेरी फ्यू ऑनर्स, खूप कमी ऑनर्स आहेत जे की इतके मोठे आहे जेवढा मोठा की नोबेल प्राइज आहे विश्वामध्ये. आता मग आहे ग्रेटर, म्हणजे की ह्याच्यात कंपॅरेटिव्ह होऊन जाईल. तर नोबेल प्राइज इज ग्रेटर दॅन.
जेव्हाही तुम्ही कंपॅरेटिव्ह बनवाले तेव्हा तुम्ही ग्रेटर या जो काही शब्द आहे त्याच्यानंतर तुम्ही दॅन लावाले, THAN दॅन, तो त्याच्या नंतर लागेल. जसं इथे बघा बिगर दॅन, तर ह्याच्यामध्ये आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये दॅन हा शब्दाचा यूज करायचा असतो. तो ग्रेटर दॅन एनी अदर ऑनर्स इन द वर्ल्ड. तर अशा प्रकारे आपण बिना ह्याचं मिनिंग चेंज करता सेंटेन्सेस कसे बनवायचे हे बघितलं. तर आज आपण जे आहे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन्सचं बघितलं कसं करायचंय, अँटोनिम्स बघितले, ह्याच्याच बरोबर नाउन्स कसे बनायचे, वर्ड्सचे वर्ब्स कसे बनवायचे, सगळं बघितलंय आज. होपफुली तुम्हाला समजण्यात आलं असेल आणि तुम्ही हे सगळे लर्न करून ठेवाले. एक्झाम्स मध्ये कुठे काय केव्हा येऊन जाय कामास, तर त्याचं आपल्याला सांगता येत नाही. आपला जो आता नेक्स्ट सेशन आहे त्यात आपण अनेक पुढची स्टोरी वाचू की त्यांनी अनेक पुढे स्पीच मध्ये काय म्हटलं. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन.